आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन फक्त पत्नीलाच नव्हे तर सासरच्या 14 जणांना कंठस्नान घातल्याची दुर्घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडली आहे। काल रात्री एका जावयाने आपल्या पत्नीसह सासरा आणि 2 मेहुण्यांची हत्या केली। एवढेच नव्हे तर सासूमध्ये पडली तर सासूला देखील गंभीर जखमी केलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या तिरझाडा पारधी वाड्यावर ही दुर्घटना घडली आहे। गावात आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य ती पाहणी केली आहे आणि जावयाला देखील ताब्यात घेतलेले आहे। या घटनेविषयी अधिक माहिती देत आहेत यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवाड। काल रात्री कळंब शहरामध्ये ग्राम तिरझाडा या गावी 4 लोकांचा हत्याकांड झालेला आहे। पारधी बेड्यावरती राहणारा गोविंद पवार यांनी त्यांच्या 2 साळ्यांना, पत्नीला आणि सासऱ्याला सबलीने मारून त्यांची हत्या केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेले आहे। त्यासाठी त्याला रात्री अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सध्या गावात शांतता आहे। आपण पाहत आहात ही आहेत कळंब तालुक्यातील तिरझाडा पारधी वस्तीवरील काही क्षणचित्रे। मुळातच कामधंदा नसलेल्या आणि अडाणी असलेल्या या पारधी वस्तीवर झालेल्या या हत्याकांडामुळे गावात कमालीची शांतता आहे आणि भीतीचे देखील वातावरण आहे। एक कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। EDTV न्यूज, यवतमाळ।